मग त्या मुलीचे आई वडील त्या पोलीस लोकांना विचारत होते. त्या मुलीची आई एवढी रडत होती येड्यासारखी, तिच्या डोळ्याचे अश्रू थांबत नव्हते, एवढी त्या मुलीची आई रडत होती. आणि ज्या वेळेस ते पोलीस लोकांना विचारत होते त्यावेळेस ते पोलीस लोक म्हणायचे की येत आहे, मुलगा मुलीला घेऊन येतोय, ते पोलीस घ्यायला गेले, ते येत आहे, असं केलं त्यांनी. आणि ज्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जे लोक थांबलेले होते तर त्या लोकांनी सांगितलं त्या मुलीच्या आईला की जी मुलगी, तुम्ही त्या मुलीची आई आहे का? तर ती मुलीची आई म्हटली हो मी त्या मुलीची आई आहे. तर ते लोकांनी सांगितलं की तुमची मुलगी एवढी रडत होती, तुमची मुलगी एवढी घाबरलेली होती आणि एवढी सुंदर मुलगी होती आणि तो मुलगा एवढा किती घाणेरडा दिसत होता म्हणे. आणि ती मुलगी एवढी सुंदर होती म्हणे, हुशार होती. आणि मग नंतरून कळालं की ज्या वेळेस तिचे आई वडील त्या बहिणीच्या जावयासोबत तिथून पोलीस स्टेशनमधून निघले त्यानंतर कळालं की ते लोक तिथंच होते. पोलीस स्टेशनच्या पाठीमागेच आहे ना, जे पैसे भरलेले होते ते लोक पण तिथंच होते. आणि ना त्या मुलीला तो मुलगा घेऊन पोलीस स्टेशनच्या पाठीमागेच होता आणि तो पोलीस पण आहे ना त्याच्या मागेच होता. हे ते नंतरून कळालं. ज्यावेळेस ते बहिणीचा जावई तिथून त्या मावशीला काकाला घेऊन निघाला त्या मुलीच्या आई वडिलांना त्यावेळेस. आणि मग नंतरून तिथून या मुलीचे वडील एवढे रडत होते, गाडी चालवत पण होते आणि रडत पण होते. आणि मग त्यावेळेस त्या जावयानी त्यांना आहे ना त्याच्या बहिणीच्या घरी नेलं, तिथून मग त्यांच्या घरी नेलं आणि मग त्या मुलाच्या घरी पण नेलं. आणि ना त्यावेळेस ते लोक तिथं त्या मुलीची आई त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणत होती की तुम्ही जे झालं ते झालं आता, पण तुम्ही माझ्या मुलीला समोर आणा, माझ्या मुलीला मला बघू द्या, तिच्याशी बोलू द्या. तर त्या पोलीस लोकांनी सुद्धा त्या मुलीला समोर आणलं नाही. आणि त्या रिलेटिव्हच्या घरी आम्ही गेलो, त्या मुलाच्या मावशीच्या त्या मुलाच्या घरी गेलो, त्या मावशीच्या घरी गेलो, त्या मुलाच्या मेवण्याच्या म्हणजे त्या मुलाच्या भाऊजीच्या घरी आम्ही गेलो. तर त्यांनी त्या मुलीला आणि त्या मुलाला त्यांना सगळ्यांना ते लपून ठेवलं होतं. आणि ना त्यांनी दाखवलं सुद्धा नाही. त्या मुलीचे आई वडील म्हणत होते की जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, पण तुम्ही माझ्या मुलीला तर दाखवा, माझ्या मुलीला तर दाखवा, माझी मुलगी माझ्या समोर आणा. असं करून करून त्या मुलीचे आई वडील एवढे रडत होते तरी त्या लोकांना थोडीशी सुद्धा दया आली नाही.